विधान भवनात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी। आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखवर ऋषिकेश टकलेचा हल्ला। या घटनेनंतर दोघांकडूनही दिलगिरी व्यक्त। विधान भवन परिसरात जितेंद्र आव्हाडांचं आंदोलन। कार्यकर्ता नितीन देशमुखांना पोलीस स्टेशनला नेत असताना आव्हाडांचा ठिय्या। मार खाऊन घेणाऱ्यालाच पोलीस ताब्यात घेतायत। आव्हाड आक्रमक। पोलिसांकडून जितेंद्र आव्हाडांची धरपकड तर पोलिसांची गाडी रोखत आव्हाड थेट गाडीखाली शिरले। आव्हाडांना गाडी खालून खेचत बाहेर काढत पोलीस नितीन देशमुखांना घेऊन गेले। विधानसभेत मारामारीचा हा प्रकार अशोभनीय। कारवाई झालीच पाहिजे। फडणवीसांच्या विधानसभा अध्यक्षांना सूचना तर कडक कारवाई करण्याचंही नार्वेकरांचं आश्वासन। राज ठाकरे आज मीरा रोड दौऱ्यावर। मराठीच्या मुद्द्यावरून काढलेल्या मोर्चानंतर राज ठाकरेंचा पहिलाच मीरा रोड दौरा। संध्याकाळी 7 वाजता ते दाखल होणार। हनी ट्रॅपच्या मुद्द्यावर सरकार अजून गंभीर नाही। नाना पटोलेंचा आरोप तर मुंबईमध्ये मंत्रालय, ठाणे, नाशिक हे हनी ट्रॅपचे केंद्रबिंदू असल्याचाही दावा। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरूच। मुख्यमंत्री फडणवीसांकडून आमदारांसोबत पूर्व विदर्भातील आढावा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं माहिती। प्रवीण गायकवाडांच्या तोंडाला काळं फासणारा दीपक काटेसह एकाला जामीन मंजूर। अक्कलकोट न्यायालयाचा दिलासा तर 20,000च्या जात मुचलक्यावर अटी आणि शर्थींसह हा जामीन मंजूर। ज्ञानेश्वरी मुंडेंनी तशी तक्रार केल्यास चौकशी होईलच। ज्ञानेश्वरी मुंडेंच्या धनंजय मुंडेंवरील आरोपांवर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं आज सूप वाजणार तर आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील राड्यावरून आज हा शेवटचा दिवस गाजण्याची शक्यता।